महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा लोकशाही आंदोलनाचा आम्ही तितक्यात मागे बढो, आम्ही तितक्यात मागे बढो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। भारतीय संविधानाचा लोकशाही आंदोलनाचा लोकशाही आंदोलनाचा अभिजीत दीपके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अभिजीत दीपके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अभिजीत दीपके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। काही करू नका कॅमेरामॅन मीडिया थोडं मागे सरका सुशील भाऊ सुशील भाऊ थोडं मागे सुशील भाऊ थोडं मागे वडिलांच्या डोळ्यात पाणी येणं असं थोडं असं कमीच दिसतंय. तो सुखरूप येतोय हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि या सगळ्यानंतर हो, त्या ज्या काही घटना घडल्या तिथे दिल्लीला जो लाठीचार्ज झाला त्या दिवशी ते सोनम वांगचूक सरांना जसं ज्या टाईपनं उचलून नेले आणि ज्या पद्धतीचं ते पोलीस तिथे त्यांच्याशी दिल्ली पोलीस त्यांच्याशी वागले तर शेवटपर्यंत तो म्हणजे सुखरूप येईल का नाही आणि चांगल्या स्थितीमध्ये येईल का नाही हीच भीती खूप जास्त होती. तर तो सर्व काही त्याचं काम करून अगदी विजयी होऊन येतो आहे आणि सुखरूप येतो आहे. याच्यामध्येच खूप मला अभिमान वाटतो आणि त्याच्या कामाचं सुद्धा त्यांनी जे काम केलं आहे ते काय साधं काम नाही आहे. त्यांनी एका प्रबळ राज्यसत्तेला टक्कर दिलेली ही गोष्ट साधी नाही आहे आणि त्याच्यामध्ये तो विजयी होऊन येतो ते फार महत्त्वाचं आहे. प्रचंड भीती तणाव खूप प्रचंड भीती आणि तणाव होतो. मला खूप भीती वाटायची की तो सुखरूप घरी पोहोचतोच का नाही याचीच भीती होती मला. पण आता सुखरूप तर येतोच आहे, पण त्यांचं एक म्हणणं आहे आता ही तर फक्त सुरुवात आहे. तुम्ही म्हणताय आता घरी थांबायला हवं, पण त्यांचं म्हणणं ही तर सुरुवात आहे आता फक्त तिथून बरीच आंदोलनं पुढे करायची आहे देशासाठी. हो, आता त्यांनी तेवढं स्वतःचं कॅरियर म्हणजे स्वतःचं हित न बघता स्वतःचं कॅरियर त्यांनी उद्ध्वस्तच केल्यासारखं आहे ना. त्याला खूप चांगल्या ऑफर आल्या होत्या तिथे. ते सोडून तो परदेशामध्ये म्हणजे त्यातल्या त्या जगातली टॉप कंट्री अमेरिकेतून वापस आला जिथं की जॉब असताना. इथे लोक साध्या एका 20/30च्या शेडच्या कंपनीमध्ये जरी जॉब लागला तर ते लवकर सोडत नाही आणि तो तेवढं मोठं सॅक्रिफाईस करून आला आहे. तर माझी सर्व या देशातील या राज्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना हीच विनंती आहे की त्याच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणे उभं राहावं, कारण त्यांनी तुमच्यासाठी सर्व त्याग केलेला आहे. आता तुमचा गुरुच झालाय तो, गुरूंची चिंता हो, आता तो गुरु आता तो तसा तर माझं काही जास्त मी ग्रॅज्युएट झालेलो आहे. मी पण बी सिव्हिल इंजिनियर आहे, पण त्याने टप्पा खूप पुढचा गाठलेला आहे. तो अमेरिकेतून शिकून आलेला आहे. तो माझ्यापेक्षा जास्त शिक्षण आहे त्याचं आणि सर्व अर्थाने त्याचं कर्तृत्व खूप जास्त आहे. मी माझ्या घराचंच बघत होतो ना, माझं मूल बाळ आणि माझं कुटुंब एवढंच बघत होतो. माझं एक जीवन एका लिमिटेड सर्कलमध्ये होतं, पण त्यांनी तसं त्याच्या जीवनाला त्याच्या सर्व्हिसला असं सर्कल ठेवलेलं नाही आहे. तो देश बघतोय, तो आता देशाचं बघतोय. तो त्याचा एक अभिमान आहे माझा मुलगा आहे म्हणून. पहिलं मला खूप चिंता वाटायची त्याची, हीच याच्यामुळं चिंता वाटायची की तो एकुलता एकच असल्यामुळे तो सुखरूप येतो का नाही मला हीच भीती होती. ते ज्या प्रकारचे तिथे वातावरण होतं आणि ते बघत होतो, ज्या न्यूज येत होता तो तर आम्हाला प्रत्यक्ष असा 1 मिनटं असा कंटिन्युअस कधीच बोलला नाही. जास्तीत जास्त 30 सेकंद खूप झाले. 30 सेकंद त्याच्यासाठी. आता तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल राहील पण आहे ना? हो, नॉर्मल राहील आता. थैंक यू सर, क्या कहेंगे आप? आज अभिजीत आई, अभिजीत को बीजेपी ज्वाइन करो कहा जा रहा है, इसके बारे में क्या कहेंगे? अभी कुछ नहीं कहूँगी ना, अभी हो गया होगा, बस अभी नहीं कुछ कहूँगी. अभी बेटा आ रहा है, इसका आनंद ही अच्छा है. कैसा लग रहा है अभी अभिजीत? बहुत अच्छा लग रहा है.
तैयारी कुछ नहीं, उसको टाइफाइड हो गया है, इसलिए तैयारी वगैरह कुछ नहीं, सादा ही है, बस फूलों का डेकोरेशन वगैरह बस इतना ही है। परिवार के कौन लोग आए हैं रिसीव करने के लिए? परिवार के उधर है घर पे सब, इधर मेरे सहेलिया लोग आए वाले सब जण। आनंदाचं वातावरण आहे एवढ्या दिवसानंतर. हो, आता आनंद तर वाटणारच ना, प्रत्येक आईला मुलगा यायला लागल्यावर आनंदच वाटतो ना। काय तयारी केली घरी तुम्ही? काही रांगोळी काढतायत, फुलांचं डेकोरेशन वगैरे बस एवढंच। आणि त्याला टायफॉइड झालेला आहे, त्याच्यामुळे खायला तेलकट वगैरे काही जमणार नाही म्हणून काही नाही सध्या। त्याच्याशी काय बोलणं झालं का? त्याने किती दिवस थांबतो असं काही? नाही, काहीच नाही बोलणं झालं नाही, मित्राशी झालं, पण थांबतो वगैरे हा विषय काहीच नाही झाला। भाजपमध्ये या असं म्हणून काहीतरी तुम्ही म्हणताय की धमकी आली होती, तिथे काय प्रकरण होतं? कुठे? भाजपमध्ये या नाही तर नाही, ते आधीचं होतं ना, ज्या वेळेस तो फॉरेनला होता तेव्हाच होतं ते, आताचं नाहीये ते। काय होतं पण नेमकं ते? त्यावेळेस कोणीतरी मुलगा होता वाटतं, त्याने रील करून पाठवली होती, तू जर भाजपमध्ये नाही आलं तर तुझ्या आई वडिलांना आम्ही मारून टाकू, अशी रील आलेली होती। मग त्याच्यामुळे तो म्हणे मम्मी मला किती धमकी आल्या तर काही नाही, पण तुला आणि पप्पाला धमक्या नाही यायला पाहिजेत, मग त्याच्यामुळे तुम्ही घरी राहू नका। म्हटलं काही होत नाही बाळा, येऊ दे धमक्या, तर नाही म्हणे तुम्ही थोडी काळजी घ्या म्हणे, सेफमध्ये राहा। म्हटलं ठीक आहे म्हटलं। अभिजीत ने आपको कहा ताई था कि आज उनको भी धमकियां मिले? ताई आज येतोय इतक्या दिवसांनी आणि आता सगळं झालंय, संपलंय, काय आता भावना आहे? आता घरी राहायला हवं ना? हो, आता राहील ना घरी, तो राहील आता। कारण तो म्हणतोय आता की मी पूर्ण देशाचाच आहे आणि मला सगळीकडेच जावं लागणार आहे, पण तरी मुलगा म्हणून घरी थांबणं अपेक्षित आहे ना आता? हो ना, आता तब्येतही घरी, बरी नाही. हो तब्येत आता त्याला 15-1 दिवस आरामच करावा लागेल, त्याच्यामुळे राहील तो घरी 15-1 दिवस तरी राहील, मग नंतर काय करतो काही नाही आता त्याच्यावर आहे। इतक्या दिवसांनी येतोय, विजयी स्वरूपात येतोय, काय जे घेतोय हे रे आज आई नाही, वडिलांकडून? खूप आनंद वाटायला लागला, खूप आनंद वाटतोय। आज गुरुपौर्णिमा पण आहे, एकात एक तो आता आमचा गुरु आल्यासारखाच येतोय आम्हाला, त्याच्यामुळे फार मोठेपणा वाटतोय आज। आता बाळ तुमचं गुरु झालंय? हा, आता बाळ गुरु झाले, आता आम्ही त्याचे लेकरं झालो। बाळाला करून दाखवलंय. हा, हे सर्व करून दाखवलं त्यांनी, ती लढाई सगळं त्यांनी तिथलचं ते लाठीचार्ज ते सगळं हे करून सगळं जिंकून आला, त्याच्यामुळे खूप आनंद वाटायला लागला। तुमच्या डोळ्यातही दिसतोय आज. हो ना, एक आता परत आनंद, येतोय. हा आनंद चांगला सुखरूप आला, याच्यातच आनंद आहे ना। नाही तर भीती वाटत होती ना, सरांना उचलून नेलं तसं, बाबा एक मनामध्ये होतं काय होतंय काय नाही म्हणून। स्टेजवर जरी नाही दिसला तर कसं तरी वाटत होतं, लेकरू स्टेजवर नाही म्हणून। सकाळी 3-3, 4-4 पर्यंत जागी राहावं लागत होतं त्याच्यासाठी, आता थोडी आता निवांत झोपील घरी आला म्हटलं। फोनची वाट बघण्यात पूर्ण रात्र जागायची. हो, पूर्ण रात्र। जेव्हा त्याच्या मित्राला कॉल केला, काकू आहे हे बघा, तो झोपला, मग तेव्हा कुठं मनाला बरं वाटायचं, पण पुन्हा पहाटे जाग आली की पुन्हा वाटायचं याची रील कधी येते गुड मॉर्निंगची, ते वाटच बघत, मग गुड मॉर्निंग म्हटलं की बरं वाटायचं, नाही गड्या आहे आता झालं स्टेजवर म्हणून। आता तुम्हालाही सुखाडेच होते. हा, आता सुखाने झोपील, आता तो घरी आला तसा सुखाने झोपील आता। काय करू? काय सांगाल?